गंध शिक्षकानं केला चिमुरडी मुलीसोबत लैंगिक छळ, आरोपी शिक्षक अटकेत। बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ, सिंदखेड राजा तालुक्यातील खळबळजनक घटना। सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता 4च्या वर्गातील चिमुरडी मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी उघडकीस आली। त्यामुळे परिसरात व जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता 4च्या वर्गाला वर्गशिक्षक होते। वर्दडी बुद्रुक येथील पालक व 3 मुलींनी पालकासोबत थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली। आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमांन्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतीत सविस्तर असे की वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी इयत्ता 1ली ते 8वी वर्ग आहेत। मागील 1 वर्षापासून आरोपी शिक्षकाची नियुक्ती होऊन कार्यरत होते। त्यांच्याकडे मागील वर्षी इयत्ता 6वीचा वर्ग होता, यावर्षी वर्ग 4था होता। इयत्ता 4थी वर्गात खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत। सदर शिक्षक हे स्वतः वर्गशिक्षक असलेल्या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांना सांगितले। शिक्षक वाईट कृत्य करत होताच, परंतु ही घटना वाढतच गेल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा ॲडव्होकेट प्रदीप सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे यांच्यापर्यंत गेल्याने या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी सुद्धा त्या चिमुरड्या मुलींसोबत वर्दडी बुद्रुक या शाळेला भेट दिली। या दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या शिक्षकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून या शिक्षकांविरोधात तालुक्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अब क्रमांक 183/2024 कलम 64(2)(f)(1) (65)(2)76(1) BN5 सह कलम 4, 6, 8, 10, 12 का से अ.प्र.भी 2012 सहजम 31W11(2)V31RSW गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व ठाणेदार विनोद नरवाडे करत आहेत। सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। या घटनेनंतर तालुक्यात इतर शाळेवर होऊ नये यासाठी काही समुपदेशन आपण एक 2-3 दिवसापासूनच किंवा ह्या आधी पण आपण शाळेंना भेटी दिलेल्या आहेत। तिथं गुड टच बॅड टच हे विद्यार्थिनींना समजवलेलं आहे। सकाळी मी स्वतः शिवाजी संस्था शाळेवरती गेले होते, तिथं विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच किंवा इतर काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते समजून घेतोय। आपण आता आपल्या डिव्हिजनमधल्या सगळ्या शाळा ज्या सरकारी असतील, जिल्हा परिषदच्या असतील, संस्था असतील, सगळ्या शाळांवरती भेट देणार आहोत। भेट देऊन तिथल्या मुलींवरती काही छेडखानी झालेली आहे का, पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्यांना गुड टच बॅड टच, त्यांना कुठला स्पर्श योग्य आहे कुठला स्पर्श अयोग्य आहे याचं ज्ञान। आपल्याकडे बालकांवरती अन्याय होतो, पण बालकांना कळत नाही की आपल्यावरती अन्याय होतो। त्यांना बालकांना समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी त्यांना समजून सांगाव्या लागतील की हा स्पर्श असेल तर तो तुला वाईट उद्देशाने तुला तो स्पर्श झालेला आहे। तर त्याबाबत आपण प्रबोधन करणार आहोत बालकांचं। त्यासाठी आपण उद्यापासून प्रत्येक शाळा जी जिल्हा परिषदची असेल, खाजगी संस्थेची असेल, प्रत्येक शाळेला आपण उद्यापासून सगळ्या शाळा आपण कव्हर करणार आहोत। आरोपीची मानसिक स्थिती तपासणार आहात काय संदर्भात? हो, आपण यामध्ये आरोपीची मानसिक स्थिती तपास आणि त्या शाळेमध्ये एकतर सर्व 9 ते 10 आहे शिक्षक तिथे, तर पैकी एकही शिक्षिका नाहीये, महिला शिक्षिका नाहीये। त्यामुळे अशा घटनात वाढ होऊ शकते। त्या संदर्भात आपण काही सूचना करणार की प्रत्येक शाळेत महिला असावी, जेणेकरून जिल्हा परिषदची शाळा आहे, आपण तसं शिक्षण विभागाला कळवूया। अच्छा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।